काय रे व्हिडिओ कंटाळलास? ब्लॉग नाही टाकत आता? हा कुठला प्रश्न विचारता बाय? तुम्ही सगळीकडे कशाला आले वय रे? जाता कुठं? शिमग्याला येत नाही शिमग्याला जायचंय? मग आईला मग तर ब्लॉग बनलाच पाहिजे. चला तयार होऊया. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या लाडक्या चॅनलवरती, तुमच्या भावाच्या चॅनलवरती, शॅडोपिंग क्रिएशन. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं आणि तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो जसं मगाशी बोललो आणि हा आपले जबरदस्त ब्लॉग मध्ये, आणि हे आमचे धाडडीचे नवीन ब्लॉगर आहेत, पण आमच्यापेक्षा पुढे गेलेले आहेत कारण हे डेली ब्लॉगर आहेत. आणि आम्ही फक्त बोलतात ना ते असं आम्ही डेली नाही, असं आम्ही कधी आमच्या मनाला वाटतं तेव्हा आम्ही ब्लॉग बनवतो. आम्ही पण तसेच आहोत, जसा टाइम भेटतो तसं आम्ही हा. आणि आता कसं यांच्याकडे इक्विपमेंट बघा ना, यांच्याकडे इक्विपमेंट बघा ना, सेल्फी स्टिक आहे, माईक सुद्धा आहे. आणि आम्ही नाही आम्हाला फंडिंगसाठी माणसं भेटलेली. सबस्क्राईबर बटनावरती जरा क्लिक करा, जरा लाईक वगैरे जरा वाढवा, थोडा विचार करा तुमच्या भावाचा, बघा जरा तुमच्या भावाची परिस्थिती बघा, इकडे बघा. यांच्या चॅनलला पण फंडिंग करणार असेल तर लवकर यांना फंडिंग करून टाका. स्पॉन्सर रोहित मध्ये आहे इकडे. हा. आणि या चॅनलचा स्पॉन्सर इकडे आहे बघा, लिप इंडिया. लिप इंडिया प्रायव्हेट. हे तिकडे दिसते ना ते समोर, तिकडे आपल्याला जायचं. तिकडे ढोल वगैरे वाजतात, तिकडे वरती स्थान आहे. हा इकडे रोड जातो, बट हा रोड ना असा खूप वळसा मारून असा तिकडनी असा तिकडे जातो. ते समोर नारळी झाडे असेल ना तिकडे, पण हा इकडे असं शॉर्टकट आहे चालत. पाठून सुद्धा लोक चालतात, तुम्ही पाहू शकता. शिमग्याला पहिले वगैरे यायचो ना, आता इथे बांधले जास्त शेड वगैरे अशा, पण हे असं ओपन होतं. आणि इथे येऊन आम्ही पाणी वगैरे प्यायचो. आणि तिकडे चालत जातात ना, इकडे असं वरती जाऊन तिकडे वरती सहान आहे सरळ वरती. इथे आम्ही असं खूप त्यावेळेला जशी घाई असायची, कोण पहिले जाताना पाणी प्यायला खाली उतरते. आणि एकदम थंडगार पाणी मस्तपैकी पद्धतशीर. इथलं वातावरण तुम्ही बघू शकता, अशी सर्व आंब्याची झाडं वगैरे साईडला आहेत. हा इकडे पर्याय वगैरे आहे. अत्यंत सुंदर असे वातावरण. पाणीच म्हणतात ना पाण्याला, पाणी नाही बोलत. झरा कसा असतो? झरा पटतो त्याला काय म्हणतात? पेटो त्याला आम्ही पाणी बोलतो. पाणी बोलतो, पाणीच बोलणार असं तिथे काय. ढोल्याचा काय ढोल्या एकदा पण खाणार नाही मामा. त्यांनी खाल्ल्या साईडला हो. हे ढोल्यांचा ड्रेस काय रे?
आता आपण नॉर्मल टॉपिकवर बोलूया. तर तुम्ही आता बघता की थोडा हलतोय हां. तर तुम्ही आता आपण जे बघतोय की आपल्या शिमग्यामध्ये अशी बाहेरून लोक येतात, धंदा वगैरे लावतात, धंदा करतात, आपलीच माणसं त्यांना पैसे देतात, विकत घेतात. तर याबद्दल काय वाटतं, म्हणजे काय आपण असं करू शकतो की आपल्याच पोरांना याच आपल्या स्थानामध्ये आपलेच पोरं कमवतील आणि आपलेच पोरं खातील? ह्याच्यात मला तरी एक वाटतं, बाहेरचे येतात ते येऊ दे, आणि आपल्या गावात आपल्या मुलांना चान्स भेटत असेल तर मी असेल किंवा दुसरा कोण असेल भेटतो तुम्ही घेत नाही चान्स घेतला पाहिजे. कारण आपण डायरेक्टली कुठे मोठ्या याला आपण जाऊ शकत नाही गावाच्या बाहेर. तर गावातल्या गावात आपण लावू शकतो, चुकला मागला गावाले बघून घेतील. हा, पण पोरं पण आपल्या इथे काम करायला काय म्हणजे अशा गोष्टी करू शकतात, असं नाही की आपले पोरं नाही करू शकतात, पण पोरं व्यवसाय करू शकतात. परंतु प्रॉब्लेम असा आहे आपल्या इकडे की आपल्या पोरांनी जर धंदा लावला आणि जर बाहेरच्या पोरांनी तो सेम धंदा बाजूला लावला ना, तर माणसं आपल्या पोराकडे नाही तर बाजूला माणसाकडे जास्त जातात. आणि हे आपल्या इकडेच नाही, भरपूर ठिकाणी बघायला भेटतं. क्वालिटी द्या ना. नाही, क्वालिटीचा प्रश्नच नाही आहे, ती एक मानसिक वृत्ती झाली. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की पुढल्या वर्षी आम्ही पोरं म्हणजे इथं जेवढं आहे तर आम्ही काही ना काहीतरी धंदा इथे लावणार, काही ना काहीतरी व्यवसाय, शिमग्याला म्हणा किंवा पाडव्याला म्हणा, तर आम्ही काही ना काहीतरी धंदा लावणार. काय म्हणजे काही ना काहीतरी धंदा आम्ही लावणार असं आम्ही मनात ठरवलेलं आहे. लावणार, पण काय लावणार ते माहिती नाही, पण धंदा करणार. भले तो यशस्वी हो, कसा हो, काही हो, पण सुरुवात करणार. कारण जर आज आम्ही सुरुवात केली तर आम्हाला बघून उद्या लहान पोरं सुरुवात करतील. त्यामुळे पाया आम्हालाच बांधावा लागेल, पुढाकार आम्हालाच घ्यावा लागेल. आता पुढाकार घेणारा माणूस किती वेळा पडतो, किती वेळा उभा राहतो, कोण सक्सेसफुल होईल, कोण अनसक्सेसफुल होईल हे सांगता येत नाही. सो बघूया नेक्स्ट इयर काय होतं ते. आता असं दाबलं की असं सुर असं मणी आतमध्ये फिरायचं, गोल गोल फिरायचं. तो जास्त घ्यायचा आपण. पण ते पटण्याचे आतमध्ये पाणी असेल ते गोल ते याच्यात टाकायचे, तेव्हा लय भारी खेळायचा. आणि फुगे आहे ना 3 वाले ते मारायचे. आणि आम्ही जायचं हे बघू दे ह्याच्याने तिकडे घ्यायचंय, हे बघू दे आणि इकडे काही मजा होते रे. ते आम्ही हे करायचं, हे बघू दे इकडे तिकडे, हे तू बघ. नाही पहिले नाही, ते पहिले ते बॉल पण ते पाण्यावर माहिती असं असं माहिती त्याला रबर इलास्टिक असायचं, असं जाऊन खेळायचो, मारायचो. नाही नव्हतं उडवलं त्यावेळी 15 ते 20 रुपये घेऊन जायचं शिमग्याला. तेवढेच आपले पैसे, तेवढंच भेटायचं. 50 रुपये म्हणजे भरपूर झालं. आणि आम्हाला इकडे ना 10च्या 20च्या नोटा द्यायच्या, 20च्या नव्हत्या, पण 10च्या नोटा करकरीत 100 रुपये देणार. शिमगा पाडव्यापर्यंत 100 रुपये चालवायचे. सर्व विकत आपल्याला 3-4 रुपयाला 5 रुपयाला भेटायचं. वरच्या शिमग्याला 20 रुपये. आपण मजा होती तेव्हा, मजा होती. 5 रुपये 3 रुपये मोठी पहिली. त्या मेला पहिल्या शिमग्याला पोरं सगळी वडीच्या जागेवर चढून जायची, मेला मजा यायची. आईला कुठून मजा येते, मजा असं ओढायचं, मजा वेगळी होती. पण भारी मजा होती. आता काय नाही, आता काय बघ, काय पोरांच्या हातात काय दिसतंय? नाही, आता ते द्राक्ष दिसतात, मोबाईल दिसतो, मोबाईल दिसतोय बघ, दुसरं काय आहे. हे मजा होती. अरे माझं कुठे गेलं? आईला हरवलं वाटतं. हे बघा, ही शिमग्याची आमची खरी मजा होती. मी जेव्हा गावचा सरपंच निवडून येईन तेव्हा पॉइंटला पाण्याचा एक पॉइंट सोडून देईल. लोक येता जाता तिथे नलावर प्यायली पाहिजे. निवडून या, आम्हाला लाईन पॉलिटिक्स नाही रे. एक काम तुम्हाला एक सांगायचं, पाणी खार पाण्याचं गोडा पाणी करा. हा नाही, गोड पाणी नॉर्मल केलं तर आम्हाला बाकीच्या कामाला उपयोग पडेल. पाण्याची समस्याच निघून जाईल. तुम्ही फिल्टर मशीन, तुम्ही उभं राहताय काय? फिल्टर मशीन लावा इकडे. कसली फिल्टर? ॲक्वागार्ड चालेल? काहीतरी करतात नाही याचं पाणी, पण काहीतरी यायला पाहिजे सिस्टम असेल ना की खारं पाणी ना आहे, पण ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे ना. मग ती काहीतरी छोट्या कुठं असा कुठं शास्त्रज्ञ निर्माण व्हायला पाहिजे की त्यांनी आपल्या गरीब लोक म्हणजे कोकण वासियांसाठी. नाही असं शास्त्रज्ञ झालं पाहिजे. खाऱ्या पाण्यात एक तरी गोडा पाण्याचा एक थेंब टाकला तरी गोडा पाणी झालं पाहिजे. एवढं असं नाही, पण यंत्र बनवू शकतो, पण ते यंत्र खूप एक्सपेन्सिव्ह आहे आपल्यासाठी. ते थोडं पाणी जर आपण खूप वापरतो शेतीला, आपल्याला आता वापरू शकत नाही. आता शेतीला वापरू शकत नाही ते. सोर्स आहे आपल्याकडे, पण काही उपयोग नाही, काय उपयोग आहेच नाही त्याचा, नाहीच करू शकत काय. असं खाऱ्या पाण्यापासून काय ना काय काहीतरी करता येत असेल, पण तेवढं नॉलेज पण नाही ना आपल्याला. तेवढं नॉलेज आपल्या लोकांना भेटत नाही ना. घेतलं नाही. कोकणातील कृषीचा प्रश्न नाही, पण कोकणातील लोकांना या सगळ्या गोष्टीचं नॉलेज देण्यासाठी गेलाच नाही ना. द्यायला तुम्ही ग्रामपंचायतीद्वारे पण काही उपक्रम राबवणं फार गरजेचं आहे. तुम्ही शिकलेला आहात, नाही आपण शिकलेलो आहोत, पण शेवटी
पण शेवटी काय होतं माहिती आहे Mentality नाही ना फक्त नाही नाही कामाला- कामावर नाही जा. नाही 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 एक मिनिट मला हे मी मान्य करत नाही मेंटॅलिटीचा प्रश्न नाही उद्या जरी तू करायला गेलास ना तरी तुला सरकारीद्वारे तुला ना काही ना काहीतरी अडचण येणार नाही मी खुल्ला बोलतो व्हिडिओमध्ये तुम्ही आपलं कोणाच्या बापाला ना घाबरत ते. नाही पण या गोष्टी मी खूप ठिकाणी बघितल्या जर तुम्ही एखादी गोष्ट स्वतःच्या दमावर करायला गेलात ना 4 लोकांसाठी तर जो व्यक्ती तिथे करणारा असतो ना तो व्यक्ती काही ना काही कुठले ना कुठले नियम रूल्स वगैरे आणून ना तुमच्या अडचणी आणतो आणि या गोष्टी तुम्हाला कोण व्हिडिओवरती बोलणार नाही कारण लोक घाबरतात या गोष्टी बोलण्यासाठी काय माहिती काय घाबरतात मी तुम्हाला सर्वांना वाटली असती तर ती सुचलेली नसल्या कारणाने मी कोणाला देऊ शकत नाही कारण माझ्या मुलं कोणी आजारी पडलं नाही पाहिजे आतापर्यंत पोचला पाहिजे आमच्या गावात 2 तरी मिनी बस चालू झाल्या पाहिजे दुपारी संध्याकाळी सकाळी माणसं उन्हातनी चालत येतात उन्हातनी चालत जातात काय सीझनच्या टायमाला पाहिजे सीझनच्या टायमाला तरी पाहिजे गाड्या आता तर रस्ता पण चांगला झालाय तुम्ही हा व्हिडिओ आमच्या सरपंचापर्यंत पोहोचवा आणि या 2-3 दिवसात आमच्या गावात गाडी आली पाहिजे तर ते गाडी ते प्रवास करायला तू राहणारच काय गावाला तोपर्यंत आम्ही आमचा नाही विचार करत आम्ही गाववाल्यांचा विचार करतो अरे पण गाववाले पण जरी सोयी उपलब्ध करून दिल्या तरी पण ते जे त्यांचे जुने मार्ग आहेत त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात मग त्यांचा रुकावट आहे आम्ही आमच्या बाजूने क्लिअर करतो आम्ही आज जाणला 2 दिवस आम्ही इकडे राऊंड मारतोय 2 दिवस वरून खाली आता आली मिनी आली हे मिडी नाही रोशा काय बोलत नाही ना रोशा पहिल्यांदा काहीतरी बोलते म्हणून जरा नाही काय तर बोलत बोल ना मग तुझा आवाज म्हणजे जनता की आवाज हा. तुझा आवाज म्हणजे जनतेपर्यंत आवाज पोहोचला समजायचं अंका शाळेबद्दल 2 शब्द पहिली इथे 3 कलम होती आम्ही शनिवारचा जेव्हा डब्बा नाही आम्हाला खिचडी असायची पण खिचडी सोबत आम्ही त्या आंबा एक खायचो त्याच्यासोबत आणि गुडजी आमच्या सोबत असायची तर तेव्हाचे गुरुजी पण भारी होते हा? हो. काय राजा ते घरासारखं वातावरण होतं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हाची गोष्ट बोलतो आम्ही तसे अजून पण आम्ही लहानच आहोत Yeah.